नमस्कार. एक गमतीदार गोष्ट आपण नेहमी शंकराच्या देवळामध्ये बघतो. शंकराच्या देवळामध्ये शंकराचं दर्शन घेण्याच्या आधी सर्वजण नंदीचं दर्शन घेतात आणि नंदीचं दर्शन घेताना एक गमतीदार प्रकार सगळेच शंकराचे भक्त करतात. ते म्हणजे त्या नंदीच्या दोन्ही शिंगांवर हे असे 2 बोटं ठेवून त्याच्यातनं आपल्याला शंकराचं दर्शन घ्यायचं असतं. बघितलाय ना हा प्रकार सगळ्यांनी? याच्या पाठीमागचं तथ्य काय? खरंच याला शास्त्रांचा आधार आहे का? याच्या पाठीमागची परंपरा काय? हा विचार आपल्याला कधी पडला नाही का? हा विचार आपण नाही करायचा, शिवभक्तांनी नाही करायचा, मग कोणी करायचा? याच्या पाठीमागे कोणतं शास्त्र सांगण्यापेक्षा याच्या पाठीमागची भावना मी तुम्हाला सांगतो. ती म्हणजे नंदीच्या दोन्ही शिंगांमधून महादेवाचं दर्शन घेण्याच्या पाठीमागे भावना ही आहे की नंदी हा महादेवाचा श्रेष्ठ भक्त आहे आणि त्याच्या नजरेतनं जर मी शंकराचं दर्शन घेतलं तर शंकर मला समजतील, सदाशिव मला समजतील. म्हणून पहिला नमस्कार नंदीला ह्यासाठी की तुझ्या भूमिकेतनं मला महादेवाचं दर्शन होऊ दे, म्हणजे मला महादेव समजतील आणि महादेवानी जशी तुझ्यावर कृपा केली तशी ते माझ्यावरही करतील. पण नंदीच्या भूमिकेतनं जर दर्शन घेतलं तरच.